चला लवकरात लवकर सामना सुरू करा। अंश 11 लवकरात लवकर आपण सामना सुरू करायचा आहे। कृष्ण यादव आपल्याला विनंती असेल आपण त्यांना फिल्डिंग लावायला सांगा। मॅच लवकरात लवकर सुरू करायचं आहे। पुढील मॅचचे दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचं आहे। मार्क देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल। मार्क सैनी अंडरआर्म आणि ओरम क्रिकेट मध्ये एक मोठं नाव मार्क सैनी म्हणून उल्हासनगर मध्ये सातत्याने चर्चेत असणारा विषय। त्यानंतर अर्जुन असेल तो देखील उल्हासनगर मधून अंडरआर्म ओव्हरआर्म त्यानंतर रबर बॉल देखील खेळत असतो आणि नुकताच रॉस टेलर यांच्या नेतृत्वाखाली जर पाहायला गेलं तर दिल्ली चॅलेंजर्स या संघामध्ये अर्जुनची देखील वर्णी लागली होती। आजच्या दिवसामध्ये जयपूर येथे रिटर्न झालेला आहे। काल जयपूर येथे टुर्नामेंट होती आणि जयपूर फायटर्स या संघामध्ये देखील त्याची वर्णी लागली होती। असा अर्जुन देखील आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला जर विचार केला आजच्या दिवसामध्ये दूरवरचा पल्ला गाठत असताना जोगेश्वरीवरून जर पाहायला गेलं तर फेज अँड कंपनी देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। फेजच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहिली। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर मोनूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली। वेगवान गोलंदाजी म्हणून त्याची ओळख आहे आणि वेगवान गोलंदाजी टाकत असताना मेडन ओव्हर देखील त्याने टाकला। हा देखील कारनामा त्याच्या नावावरती आहे। असा मोनू देखील आपल्याला सुपर 4 मधील संघांमध्ये पाहायला मिळेलच। बॉलिंग मार्क वरती मनू आपल्याला पाहायला मिळतील। कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी कामगिरी मनूच्या माध्यमातून पाहायला मिळाली। विथ द बॅट विथ द बॉल अप्रतिम कामगिरी मनूच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तर स्ट्रायकर एंड वरती हुझैफ खान आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती रितेश पाटील पाहायला मिळतील। लेट्स प्ले गेम ऑन। ऑल द बेस्ट बोथ द टीम। शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। गोलंदाज तयार होतोय। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहिला चेंडू मनूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। ज्याप्रमाणे हायवे वरती वळण पाहायला मिळतात अगदी त्याप्रमाणे हा वळलेला चेंडू पाहतोय। फलंदाजाने लीव केलं मात्र डॉट बॉलची समाप्ती। गोलंदाज तयार आहे। मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल। फिल्डर याचा प्रयत्न करतायत मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। लाऊड अपील केली जातीय आणि इथे आपण पाहतोय नॉट आउट असा कॉल जो मात्र पंचांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। 1 brings 2 चिकी डबल। चोट्या 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या। फिल्डर थोडासा फंबल झाला। अशा परिस्थितीमध्ये एकाला 2 मध्ये रूपांतर केलं। तर याच दरम्यान सन्मान्य गणेश शेठ शिंदे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि ससनी असं स्वागत। 2 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। गोलंदाज तयार आहे। बॅटची कडा लागतीये। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती। दोन धावा धावफलकावरती आहेत। 2 रन ऑन दी स्कोर कार्ड। गोलंदाज तयार आहे। इथे वाईट बॉल येतोय। 3 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहू शकतो। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिली मार्गस्थ आहे मनू। बॉलिंग मार्क वरती मनूने इम्प्रेसिव्ह कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली आहे। मिस्टॅम्प स्ट्रोक आहे मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल। काल मास्टर कपचा मी ऑप्शन करत होतो आणि त्यामध्ये 3 खेळाडूंवरती सर्वात जास्त बोली लागली। त्यामध्ये अनिकेत उर्फ धोनी होते, मनू देखील होते आणि शुभम थोरात। त्यापैकी 2 खेळाडू जे मात्र मागच्या मॅच मध्ये बाद झाले आणि मनू आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला। त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। 5 धावा धावफलकावरती एका चेंडूचा काही शुल्लक आहे। आतापर्यंत नावाला साजेशी कामगिरी मनूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतीये मात्र यापुढे देखील बॅटिंग करत असताना तशी कामगिरी होणं गरजेचं आहे। इथे स्ट्रोक फसलाय। डाऊन दी बॉल फिल्डर येतोय। कॅच झाली आहे कंप्लीट। झटका लागतोय पहिला। 5 या आकड्यावरती फलंदाज होतोय बाद। साकिनाका पॅकर्स संघाची पहिली रन मशीन बाद होतीये। 5 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा। ओव्हर नंबर पहिली
इथे कंप्लीट होती. म्हणून इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, नावाला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळत होते, मात्र तोच फॉर्म मी इथे देखील करेल अगदी तेच सांगत असताना पाहायला मिळते. मात्र वेळ वाचवणं गरजेचं. अर्जुन टीम हर्डल घेऊ नका. प्रशांत निती आपण टीम हर्डल घेऊ नका विनंती असेल. चला प्रत्येक ओव्हर जर तुम्ही टीम हर्डल घ्याल तर सकाळचे 5 वाजतील मॅच संपायला. सो रिक्वेस्ट करतोय थोडंसं सहकार्य करा. 5 तुम्हाला देखील वाजवायचे नाहीत, आम्हाला देखील वाजवायचे नाहीत. प्रत्येक ओव्हर नंतर टीम हर्डल घेऊ नका, अन्यथा मॅनेजमेंट कमिटी कडून सूचना येते. ते जे ऑब्जेक्शन किंबहुना तुमच्यावरती जे काही इम्प्लिमेंट करतील पॅनल्टी ती तुम्हाला सामोरे जावे लागेल. पाच धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो रितेश पाहायला मिळतोय, ज्या रितेशने चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये 9 चेंडूंमध्ये 22 धावा खेळला असा रितेश आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय पहिला चेंडू, दुसऱ्या षटकामधील आलेला डॉट बॉल आणि टीमची टोटल 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे वाईट बॉल, वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 6 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर होणारी मॅच R1 बॉयज वर्सेस SG11. दोन्ही टीम्स आपल्या कॅप्टनला रेडी ठेवायचे. आपण टॉस काही अवधीनंतर करणार आहोत. मार्क यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम मार्क, आपलं देखील सरचे असं स्वागत. 7 धावा धावफलकावरती येत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सय्यार आहे पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू होता, मात्र बॅटचा एलिव्हेशन थोडासा वरती पाहायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये चेंडू नेटला आदळतोय, वाडेश मिडॉन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि कंप्लीट होत असताना पाहायला मिळते सिंगल. 8 धावा धावफलकावरती. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, चपराक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंगॉनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड आलेला षटकार पाहतोय. फलंदाज आपण पाहू शकतो हर्ष पांचालच्या बॅट मधून सिक्सर पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार होता. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहू शकतो. प्रत्येक चेंडू नंतर टीम हर्डल घेऊ नका विनंती असेल. प्रत्येक चेंडू नंतर टीम हर्डल घ्यायचं नाहीये. 14 धावा धावफलकावरती आहेत. अशा स्ट्रोकची गरज होती, नितांत गरज होती आणि ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा धावींचा होत असताना पाहायला मिळतोय. ऑनगोईंग मॅच. एका बाजूला अंश 11, दुसऱ्या बाजूला साकिनागा पॅकर्स. कॅचची संधी होती. डेव्हिड पाहायला मिळत आहेत, मात्र त्यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. मी उल्लेख केला होता ज्या वेळेस कॅच सुटली त्यावेळेस इतिहास घडला. रोहित शर्माची कॅच सुटली, 264 धावा बनला इतिहास. ब्रेन लाराची कॅच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुटली, त्याने 500 धावा बनवल्या, बनला इतिहास. अफगाणिस्तान विरुद्ध ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्याने 200 धावा बनवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला, बनला इतिहास. त्यामुळे कॅचेस पकडणं महत्वाचं आहे. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याला तुम्ही जीवनदान दिलंय. धावसंख्या 16 रन. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो. या दुसऱ्या षटकामधील अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्यार आहे बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळतो आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करत हँड अँड सम मायटी हिट बाय द मायटी मॅन. सिक्सर. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. कॅचेस विन द मॅचेस. 22 धावा
ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या त्या वेळेस मानसिक दडपण तुमच्यावरती वाढतो. हर्षची कॅच सुटली, स्ट्राईक चेंज झाली, मात्र त्यानंतर तो ज्या वेळेस स्ट्राईकला आला त्याने त्या चेंडूवरती मारलेला षटकार आणि डेव्हिडला देखील आठवत असेल की माझ्याकडून कॅच सुटली. हाफ चान्स होता, रिफ्लेक्सेस थोडेसे आड पाहिजे होते, मात्र इथे पाहायला गेलं तर कॅच मात्र सुटली. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे वैभव खिल्लारी. नो बॉल पंचांनी घोषित केलं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहू शकतो थोड्याशा प्रमाणामध्ये बॅकफुट वरती संघ अंश 11 पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यावरती वळण घेत असलेला हा चेंडू फलंदाज थोड्याशा प्रमाणामध्ये संभ्रमात होता की लीव्ह करू की मारू, मात्र शेवटच्या क्षणी लीव्ह केलं आणि चेंडू इस्टर्न वरून गेला. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होती. 23 बॅकफुट वरती आले होते. इथे एक धाव कंप्लीट होईल. प्रत्येक चेंडूवरती ॲग्रेशन पाहायला मिळते संपूर्ण फिल्डर्स. अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे चेंडू जातो त्याच्यावरती देखील मानसिक दडपण वाढतं. नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी करू की स्ट्रायकर एंडवरती, कारण स्ट्रायकर एंडवरती केली ना नॉन स्ट्रायकर एंडवरती जर चान्स असला तर अशा परिस्थितीमध्ये फिल्डर देखील म्हणतात. सो मानसिक दडपण देखील वाढलेलं पाहायला मिळतोय. थोड्याशा प्रमाणात कन्फ्युजन जो मात्र आपण पाहतोय. 24 धावा आहेत धावफलकावरती. वाईट बॉल येतोय. गोलंदाज सय्यारा. इथे वाईट बॉल येतोय आणि पाहायला गेलं तर नुकताच इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप मधील मॅच, सुपर 4ची मॅच, आणि त्यामध्ये इंडियाचा पुन्हा एकदा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतोय. मग ते टेस्ट असो, टेस्ट तर होत नाही, वर्ल्ड कपमध्ये मॅचेस होतात किंबहुना एशिया कपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेहमी वर्चस्व भारताचाच पाहायला मिळतो. आणि म्हणतात ना की भारत सुखी समृद्ध असा देश ज्याला शौर्याचा, पराक्रमाचा वारसा, धार्मिक संस्कृतीची शिकवण. 27 धावा धावफलकावरती आहेत. मिस्टॅम स्ट्रोक होता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल रितेश पाटील. त्याची मात्र की इथे संपुष्टात येते. 1 मोर विकेट डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. सत्तावीस धावा आहेत. तिसरे षटक मार्गस्थ. 4 चेंडू झाले, 2 चेंडू सखे अजूनही शिल्लक. वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये 28. 28 धावा. सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळतीये. बरोबर जर घड्याचा काटा पाहिला तर 1:01 असे मात्र झालाय. एका चेंडूचं की या ओव्हर मधील शिल्लक पाहायला मिळतोय. मिस्टॅम स्ट्रोक होता, फिल्डर होते, थोडीशी फंबलनेस पाहायला मिळतीये आणि एक धाव कंप्लीट होतीये. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. एकंदरीत पाहायला गेलं 3 षटकांची समाप्ती होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 धावा 9.76ची सरासरी इथून मात्र मेंटेन केली जाते. मी उल्लेख करत होतो की ज्या ज्या वेळेस थोड्याशा प्रमाणामध्ये मिस थ्रो किंबहुना मिसफिल्डिंग होतीये, विकेट किपर असेल किंबहुना बाकी फिल्डर असेल त्यांच्या माध्यमातून प्रेशर फिल्डरवरती येतोय. अशा परिस्थितीमध्ये जो चांगला चेंडू आहे, चांगली फिल्डिंग झाली पाहिजे, तिथे देखील होत नाही. मानसिक दडपण जे मात्र वाढलेलं पाहायला मिळतोय फिल्डर्समध्ये. विनंती असेल टीम अडल घ्यायचं नाहीये. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होतात. 29 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मधील अजूनही 1 ओव्हर अशी मात्र शिल्लक. चला थोडंसं स्पीडअप करायचं. 29 धावा, 29, 29.
अनिकेत पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये अनिकेत याला प्राचारित केलं जात आहे. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये, एक धाव झाली, कंप्लीट सिंगल धाव जी मात्र इथे ऍड होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 30 आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. इथे नो बॉल असेल. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलेला षटकार पाहतोय फलंदाज फेज शेखच्या बॅट मधून. अगदी फेज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि फेजच्या बॅट मधून आलेला षटकार आपण पाहतोय. चांगली अशी कामगिरी पाहायला मिळतीये. फेजच्या माध्यमातून मात्र त्याला तंबूच्या आश्रयाला आता जावं लागतंय. नवीन बॅटर जुनेद पाहायला मिळेल, ज्या जुनेदने मागच्या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना 2 षटकार मारले होते आणि धावसंख्या 40 पर्यंत पोहोचवली होती. असं जुनेद आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. स्ट्रायकर एंड वरती 39 धावा, त्याच्या मात्र धावा फलकावरती येत. अजून एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका, 45 पर्यंत धावसंख्या, मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. मात्र एक मोठा फटका येईल का हे पाहणं महत्वाचं आहे. 40 धावा धाव फलकावरती, एक सिंगल धाव तिथे एकवटण्यामध्ये यश मिळाले. 40 धावा धाव फलकावरती आहेत. इथे स्ट्रोक चांगला आहे. मी म्हटलं होतं मोठा एक फटका येणं गरजेचं आणि एक मोठा फटका आलाय. 46 धावा धाव फलकावरती आणि 47 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. तर याच दरम्यान ग्लोबल नेटवर्कचे सर्वेसर्वा शारिकभाई सिद्दीकी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. ग्लोबल नेटवर्कचे सर्वेसर्वा सन्माननीय शारिकभाई सिद्दीकी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष असं स्वागत असेल. चला फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर. साकिनाका पॅकर्स संघाने दुसऱ्या बाजूला अंश 11 टीम. आपण ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. बघा फिल्डिंग लागली आहे. अंश 11 ओपनिंग पेयर लवकर पाठवा. अंश 11 टीम ओपनिंग पेयर लवकरात लवकर आपली पाठवायची आहे. अंश 11 टीम ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. सलामीची जोडी अंश 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मनू, दुसऱ्या बाजूला अर्जुन. 47 टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 12 पेक्षा कमीची सरासरी आहे. मात्र 12ची सरासरी तुम्ही गाठली तर मॅच विजयी होऊ शकता. 11.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची. स्ट्रायकर एंड वरती कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवलाय असा मनू आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला अर्जुन वसिटा मॅन फ्रॉम उल्हासनगर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती बॉलिंग मार्क वरती मॅन फ्रॉम जोगेश्वरी आपल्याला पाहायला मिळेल. मोनू, ज्या मोनूने आजच्या दिवसामध्ये सुरेख अशी कामगिरी केली आहे. वेगाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे आणि आगेचे निखारे टाकत असताना समोरच्या फलंदाजाला पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती टाकण्याचं काम आजच्या पूर्ण दिवसामध्ये मोनूने केलंय.
इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी चॉप करायचा प्रयत्न होता, मात्र येत असताना हा डॉट बॉल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. तर याच दरम्यान ग्लोबल नेटवर्क्सचे सर्वे सर्वा सन्मान्य शारिकभाई सिद्दीकी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष सस्नेह असं स्वागत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फुलं लेनचा हा चेंडू पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत होता, मात्र तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट होती. टीमची टोटल आता ओपन होती. एक धाव धावफलकावरती 21 चेंडू 46 धावेंची गरज आहे. ग्लोबल नेटवर्क्सचे सर्वे सर्वा शारिकभाई सिद्दीकी यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज अर्जुन वसिटा चिखे इथे संपुष्टात येते. आता नीती येतोय जर्सी नंबर 7 मध्ये. मास्टर माइंड तो देखील आहे, मात्र आता तशी कामगिरी देखील त्याला करावी लागेल. धोनीने एक मॅच जिंकवली होती 3 चेंडूंमध्ये 8 धाव्यांची गरज असताना षटकार मारला होता. आता थोडे जास्त धावा पाहिजेत आणि जास्त षटकार देखील पाहिजेत. एका बाजूला नीती, दुसऱ्या बाजूला मनू. व्हाईट बॉल येतोय. टीमची टोटल 2 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूचा खेळ शिल्लक. एकाकडेच्या मोबदल्यात 2 धावा. अजून एक चांगला चेंडू. अशा प्रकारे ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. अवघ्या 2 धाव्यांचं षटक, पहिलं षटक, आणि त्यामध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व साकिनाका पॅकर्स संघाचं. आणि पहिल्या षटकाची समाप्ती 2 धावा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 18 चेंडू आणि 45 धावेंची गरज. R1 बॉयज टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थित दाखवायची आहे. SG11 टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर उपस्थिती दाखवा, कारण आपण टॉस करणार आहोत. मॅच कंप्लीट होण्याआधी टॉस केलं जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 1:15 वाजलाय, सो रिक्वेस्ट असेल थोडंसं सहकार्य करा. सर्वांना लवकर घरी जायचं मित्रांनो, आणि लवकर तर आता राहिलं नाहीये, उशीरच झालाय. इथे व्हाईट बॉल येतोय. 3 धावा आहेत एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडवरती नीती. एक धाव कंप्लीट. अफलातून स्ट्रोक आहे. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, चेंडू सीमा पार आलेला. हा खणखणीत षटकार पाहतोय. 10 धावा धावफलकावरती. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 15 चेंडू 37 धावेंची गरज आहे. म्हणून नायरच्या बॅट मधून आलेला षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये होता. फेस डाऊन दी बॉल आला होता. एक धाव कंप्लीट होती. सिंगल धावची मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. आय थिंक मागच्या इनिंग मध्ये देखील एक कॅच सुटली होती डेव्हिडच्या माध्यमातून. त्यानंतर षटकार पाहायला मिळाला होता. इथे देखील तशी कामगिरी होतीये का हे पाहणं महत्वाचं आहे.
एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट, सिंगल धाव. टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 12 धावा आहेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक, म्हणून नायर आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती. व्हाईट बॉल, व्हाईटची एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. 13 धावा. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावर. या षटकामध्ये एकंदरीत 11 धावा, पहिल्या षटकामध्ये 2 धावा, एकंदरीत 13 धावा धावफलकावरती आहेत. 47चं टार्गेट आहे. आणि आता 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 17ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज. 17ची सरासरी मेंटेन होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. नो बॉल, सॉरी व्हाईट बॉल. ओके, 14 धावा. जास्त टीम मॉडेल घेऊ नका. 16 धावा. विजयासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 असं समीकरण पाहतोय. अंश 11 टीम, तुमच्या प्लेयर्सनी थोडंसं पाठी व्हायचं आहे. विनंती असेल थोडंसं पाठी हो भाऊ, रिक्वेस्ट आहे. कारण तुम्ही कालचे पूर्ण दिवस होते, आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय घडलंय तुम्हाला माहित नाही. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. न्यू बॅटर अभिषेक पवार. हर्ष पांचाल बॉलिंग मार्क वरती आहे. व्हाईट बॉल. 17 धावा. विजयासाठी 11 चेंडू 30 धावांची गरज. 11 चेंडूंमध्ये 5 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक धाव कंप्लीट होईल. 10 चेंडू 29 धावांची गरज. इथे स्ट्रोक चांगला आहे. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार. चेंडू सीमा पार आलेला हा षटकार. 24 धावा स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 23 धावांची गरज. 9 चेंडू आणि 23 धावा. अजून 4 मोठे फटके येणं गरजेचे. 9 मध्ये 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. 8 चेंडू 23 धावांची गरज. हर्ष पांचाल बॉलिंग मार्क वरती आहे. व्हाईट बॉल. 8 चेंडू 22 असं समीकरण पाहायला मिळतोय. 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी बॅटिंग करणारी टीम बॅकफुट वरती जाऊ शकते. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. 7 चेंडू 22 असं समीकरण. 7 चेंडू आणि 22 असं समीकरण पाहायला मिळतोय.
मिस्टॅम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर येतोय, कॅच कंप्लीट होती. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होत असताना पाहायला मिळेल. कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला तो मात्र तंबूच्या जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये झटका लागतोय तिसरा. बॅटिंग करत असताना अंश 11 या संघाला. सहा चेंडू आणि 22 असं समीकरण पाहायला मिळतोय. अभिषेक पवार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रशांत पाहायला मिळेल. फेज शेख जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतो. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. 6 चेंडू आणि 22 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 22 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल, स्पीडअप करा. 6 चेंडू 22. इथे स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार. समीकरण येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 5 चेंडू आणि 18 असं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 18 असं समीकरण सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. पाच चेंडू 18 धावांची गरज. अभिषेक पवार याच्या बॅट मधून आलेला चौकार आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. तीन गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अभिषेक पवार ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता मात्र आता षटकार येणं गरजेचं आहे. तर मॅनेजमेंट कमिटीचा ऑफिशियल पुकार असेल R1 स्पोर्ट्स आणि त्यांच्या सोबतीला SG11 दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर या. टॉस करून घेणार आहोत आपण. ग्लोबल नेटवर्क्सचे सर्वा सन्माननीय शारिकभाई सिद्दीकी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सो रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर SG11 आणि R1 स्पोर्ट्स दोन्ही टीम्स आपण लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं. 32 धावा आहेत धावफलकावर. फक्त औपचारिकताची मात्र मॅच मध्ये शिल्लक होती. सामना झालाय फिनिश आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ साकीनाका पॅकर्स आपल्याला पाहायला मिळेल. वेल डन टीम साकीनाका पॅकर्स. हार्ड लक टफ लक. अंश 11 मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट, ज्याची कॅच सुटली होती आणि त्यानंतर 9 चेंडूंमध्ये 22 धावा ज्याने बनवल्या असा हर्ष पांचाल पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल ग्लोबल नेटवर्क्सचे सर्वा शारिकभाई सिद्दीकी आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हर्ष पांचालला द्यायचं. हर्ष लवकरात लवकर आपण
मॅन ऑफ द मॅचचा मेडल कलेक्ट करायचा आहे. यानंतर होणारी मॅच R1 बॉईज वर्सेस SG11.